रायगडकरांची झोप उडवलेल्या माणगावच्या लोणेरे येथील 22 वर्षीय तरुणी पल्लवी मोरे प्रकरणी रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार वय वर्ष 38 याच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. घटनेनंतर तब्बल 6 दिवसांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नवी मुंबईतून त्याला ताब्यात घेतले असल्याचे समजते. दरम्यान आरोपी सापडत नसल्याने संपूर्ण माणगाव तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा विविध संघटनांकडून देण्यात आला होता. काही दिवसांसाठी आंदोलन स्थगित ठेवून नागरिकांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला होता आणि अखेर पोलिसांनीही ती अपेक्षा पूर्ण करत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 6 स्वतंत्र पथके आरोपीच्या मागावर होती. आरोपी मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील रहिवासी असून तो मुंब्रा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक गूढ बाबींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्यात त्याला कोणाचा पाठिंबा होता का, अन्य साथीदारांचा सहभाग आहे का, हे देखील आता समोर येणार आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे रायगड पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.